नमस्कार, मी शीतलच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून बनवलेले खमंग असे गोल भजे. त्यासाठी 2 कप मूग डाळ आणि अर्धा कप तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत. हे भिजवण्याच्या आधी मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुतले होते आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये 15 मिनिट भिजत ठेवलं होतं. त्यानंतर इथं आहे बारीक कट केलेला कांदा 1 वाटी, बारीक कापलेली स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर 1 वाटी, ही मिरची आणि लसूणची पेस्ट आहे. ही तुम्ही पाहू शकता मी खूप फाईनली पेस्ट नाही केलेलं. त्यानंतर इथं आहे ओवा. आज आपण जिरे वापरणार नाही म्हणून मी ओव्याचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवी प्रमाण करू शकता. नंतर हे आहे खायचा सोडा, चिमटभर खायचा सोडा, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद. यानंतर आपण जी मूग डाळ भिजवली होती ती मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला खूप फाईनली पेस्ट नाही करायचं. तुम्ही इथं पाहू शकता याची कन्सिस्टन्सी थोडी जाडसरच आहे. अशा प्रकारे तुम्ही उरलेल्या सर्व डाळीची पेस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर मी हे जारमध्ये काढलं आणि उरलेल्या सगळ्या डाळीची मी पेस्ट अशाच प्रकारे करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत बारीक कापलेले कांदे. हे 2 कांदे आहेत जे मी बारीक कट केलेले आहेत. त्यानंतर मिरची आणि लसूणची पेस्ट. इथं माझ्या घरी सर्वांना तिखट खायला आवडतं म्हणून मी मिरची आणि लसूणची पेस्ट जास्त टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर ही आहे कापलेली कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीर जितकी जास्त टाकाल तितकं त्याची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर हळदीनंतर इथं आपण टाकलेला आहे खायचा सोडा. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. त्यानंतर आपण इथं ओवा टाकणार आहोत. तो ओवा आपण हातावर घेऊन बारीक करायचा आणि नंतर तो त्या पदार्थामध्ये टाकायचा. त्यामुळे त्या ओव्याचा जो फ्लेवर असतो तो जास्त चांगल्या प्रकारे त्या पदार्थांमध्ये मिक्स होतो. आणि त्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं मी स्पूनचा यूज केलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे हातानेही करू शकता. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं. त्याचबरोबर मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल ठेवलं होतं 5 मिनिटांपूर्वी. आपण पाहूया ते गरम झालं आहे का. तर हां, हे तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण भजे सोडूयात. भजे सोडताना गॅसची फ्लेम मीडियम असावी आणि भजे सोडून झाल्यानंतर ती फ्लेम थोडीशी लो करावी. यामध्ये जर आपण फ्लेम हाय केली तर भज्यांचा कलर आउटर लेअर फक्त त्याचा कलर चेंज होतो आणि इनर साईड असते ना ती तशीच कच्ची राहण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नेहमी भजे तळताना किंवा कोणताही पदार्थ तळताना तो मीडियम लो फ्लेमवरच तळावा. तर इथं तुम्ही पाहू शकता माझे भजे तळून रेडी झालेले आहेत. हे खूप छान प्रकारे तळले गेलेले आहेत. हे आता मी काढून घेते. वा, याच्याबरोबर मिरची नसेल तर भज्यांना मजाच नाही. त्याचबरोबर लिंबू जर तुम्हाला आवडत असेल तर ऑफकोर्स मला खूप आवडतो. आणि हे अशा प्रकारे आपले भजे, मुगाचे गोल भजे तयार आहेत. सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओजसोबत आपण परत भेटू. थँक्स.